हॅलो, मी आहे पूनम आणि आज मी तुम्हाला माझ्या घराच्या पाठीमागे जे पार्क आहे त्याची मी सफर तुम्हाला करवणार आहे की आता स्प्रिंग आहे आणि स्प्रिंगमध्ये किती छान आता हे गवत वरती आलेले दिसत आहे. कुठे कुठे खूप सुंदर फुलं वरती आलेली आहेत. ही जी मोठी झाडं आहेत तर त्याला आत्ता पानं दिसत नाही आहेत, पण अजून 1 महिन्याने हा सीन पूर्ण चेंज झालेला असेल. आता समरकडे चाललं आहे, स्प्रिंग आहे तर इतकं छान आणि प्रसन्न वाटायला लागलं आहे. हे जे आहे झाडांना पानं नाही दिसत आहे, पण ते पूर्ण चेंज होणार आहे. आणि आत्ता जाताना हे एक फुटबॉलचं ग्राउंड दिसतंय. तर इथे खूप जण प्रॅक्टिसला येतात. वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगवेगळ्या मुलं असतात, म्हणजे मे बी क्लास एज वाईज त्यांचं ग्रुपिझम झालेलं असेल की त्यांना काही मुलांना छोट्या मुलांना वेगळा दिवस असेल, त्यामुळे काही दिवशी सगळे छोटे छोटे मुलं दिसतात, काही दिवशी थोडेसे मोठे थोडे मीडियमवाले असे दिसतात, पण सगळे या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात बेसिकली, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. आणि तिकडे दूर जे दिसतंय ना जास्त प्रकाश, तिकडे सूर्य मावळ तिकडे चाललाय. आणि संध्याकाळचे आत्ता 8:15 वाजलेले आहेत फक्त. पण इतका स्वच्छ छान उजेड आहे. सकाळी ज्यावेळेस पाहिलंय मी 5 वाजता उठते तर 5 वाजता लख्ख उजेड झालेला असतो, म्हणजे त्याच्या आधीच दिवस उजडलेला असतो. आणि संध्याकाळी 8:30पर्यंत सुद्धा छान उजेड असतो. मी ह्याच रोडवरचा नेक्स्ट मंथचा परत एकदा व्हिडिओ बनवणार आहे की कसं सगळं चेंज झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समर इकडचं कसं असतं आणि आत्ता स्प्रिंग सुरू होतं तर ते कसं हळूहळू चेंज होत जाते. मलाच स्वतःला हे पाहायला खूप छान वाटतंय. ते जे मोठे झाड आहेत त्यांना बिलकुल पानं दिसत नाही आहे. आणि आत्ता ह्या जमिनीतनं थोडं थोडं गवत वरती आले तर लँड सगळी अशी छान ग्रीन वाटायला लागली. बट मोठी झाडांना थोडा अजून वेळ लागणार आहे ग्रीन व्हायला. नंतर हे सगळं असं भरून जातं ग्रीननी. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. ते तिकडे जी दूर बिल्डिंग दिसते ना तर ती स्वीडिश स्कूलची बिल्डिंग आहे. आणि ज्यावेळेस विंटरमध्ये मी एक स्नो स्लायडिंगचा व्हिडिओ केला होता, तर तो आम्ही तिथून इकडे खाली येत होतो, म्हणजे ज्यावेळेस स्लायडिंग करून खाली येतं तर ते इथपर्यंत पोहोचत होतं. पण ते आत्ता इकडं या व्ह्यूनी पाहते तर वेगळं वाटतं आणि विंटरमध्ये थोडं वेगळं वाटतं. पण ही तीच प्लेस आहे की जिथून स्लायडिंग करत आम्ही खालीपर्यंत इकडं येत होतो. आणि हे स्कूल आहे, स्कूलच्या पाठीमागे एवढं मोठं पार्क आहे. खूपच सुंदर आहे हे. आणि खूपच मोठे आहेत, त्यामुळे काहीच गर्दी नाही आहे. छान वाटतं. मोठे मोठे बेंचेस, झुला आहेत, वेगवेगळे मुलांना खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करता येईल इथे. असं सगळं आहे की सायकलिंगसाठी पण वेगळे ट्रॅक आहेत, म्हणजे वॉक पण करू शकतो आणि सायकलिंग पण करू शकतो. हे जे इथे झुला दिसतात आहे ना, हे तर मला खूप आवडतं. याच्यावरती मस्त झोपता पण येतं, खूप रिलॅक्स वाटतं मग. म्हणजे ज्यावेळेस आम्ही वॉकला जातो तर मी 2 मिनटं तरी जाऊन बसून घेऊनच येते, ते बसूनच येते. इथे सगळी वाळू आहे. आणि बाकी पुढे जे पिंक दिसतंय किंवा तिकडे दूर येल्लो दिसतं ते सगळे मॅटसारखं आहे, की म्हणजे पडलं तरी त्याच्यावरती इतकं लागणार नाही. एकंदरीत खूप छान आहे हे. इथे विकेंडला कधी कधी जास्त मुलं दिसतात. बरेचसे जण येतात, पेरेंट्स त्यांना मुलांना घेऊन येतात आणि तिथे छान बेंचेस आहेत, टेबल आहे की तुम्हाला काही खायला घेऊन यायचं असेल तर तुम्ही तिथे बसून खाऊ शकता. मुलं खेळत असतात, पेरेंट्स बसलेले असतात किंवा तेही त्यांच्याबरोबर ते तिथे पार्टिसिपेट करतात. आणि असं डॉग्सला घेऊन येणारी लोकं पण खूप दिसतात इथे. मी तर इथे जे छोटे छोटे डॉग्स आहेत ते असे छान मध्ये बॅगमध्ये बसलेले पण पाहिलेत, की ते अगदी मांजराच्या एवढे छोटेसे असतात आणि छान आपल्या मालकाच्या बॅगमध्ये बसून चाललेले असतात, म्हणजे बॅगमध्ये बसलेले असतात बेसिकली. हे जे झाडांच्या इथे जे बॅग दिसतात ना, तर ते बॅग काय माहिती का, त्याच्यात पाणी असतं. झाडांना ज्यावेळेस
पाण्याची गरज असते. म्हणजे आता जसं समरकडे जात होतं तसं पाऊस नसला तर मग त्या झाडांसाठी पाणी तर त्या बॅग लावलेल्या असतात आणि त्याच्यात पाणी असतं आणि मग ते थोडंसं ड्रिप होऊन होऊन त्यांना पाणी जातं. आणि हे जे येल्लो रेड दिसते ना याच्यावरती बसायला तर इतकी मजा येते ना. याच्यावर बसला आणि एकदा गोल फिरला की नंतरचं बाकीचं आपोआप फिरत राहतं. ते असे थोडेसे टिल्ट लावलेले आहेत की तुम्ही पाहू शकता. टिल्ट आहेत ते, त्यामुळे एकदा बसलं की ते आपोआप आपोआप फिरतं आणि खूप मजा येते. आणि छोटे मोठे सगळे बसू शकतात त्याच्यात. मी हे पहिल्यांदाच पाहिलं इकडे. इंडियात मी नव्हतं पाहिलं, मे बी असेल कुठे पण मला नाही माहिती. खूपच मोठं पार्क आहे. छान आहे आणि नंतर मी तुम्हाला समरमध्ये ब्लूबेरीज पण इथे पाहायला मिळतील तर त्या पण मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवेल समरमध्ये. थँक्यू. बाय.